शरद पवार आमदार बबनदादा शिंदेंना तुतारी देणार की हातावर तुरी? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती। यापूर्वी 4 ऑगस्ट 2024 रोजी देखील शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली होती। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे राजकारण हे आता ढवळून निघालं आहे। रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी शरद पवारांची तुतारी मिळावी यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे। असे असलं तरी आमदार बबनदादा शिंदे किंवा रणजित शिंदे यांना शरद पवार हे तुतारी देणार की त्यांच्या हाती तुरी देणार याकडेच मतदारसंघाचं लक्ष हे लागलं आहे। अजितदादा पवार यांचे आमदार बबनदादा शिंदे यांना घड्याळ चिन्हाची का भीती वाटू लागली आहे? बबनदादा शिंदे यांचे घराणेशाहीचे राजकारण त्यांनाच अडचणीत आणते का? या संदर्भातील हा व्हिडिओ आपण पाहूया। नमस्कार, मी सूरज आणि आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज नेटवर्क। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे तसं बघितलं तर ते मुरब्बी राजकारणी आहेत। सलग 30 वर्षे ते आमदार म्हणून काम करत आहेत। विधानसभेच्या 5 टर्म त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना हा बबनदादा शिंदे यांचाच आहे। तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याचं काम देखील बबनदादा शिंदे यांनी वेळोवेळी केलं आहे। त्यासोबतच त्यांचे बंधू संजय मामा शिंदे हे करमाळ्याचे आमदार आहेत। त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत। तसेच त्यांच्याकडे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी आहे। त्यांचे दुसरे पुत्र विक्रम शिंदे हे पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत। त्यांचे पुतणे धनराज शिंदे हे पंचायत समितीचे सदस्य आहेत। तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व संस्थांवर बबनदादा शिंदे यांच्या परिवारातील सदस्यांना महत्त्वाच्या पदावर बसवण्यात आलं आहे। माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांची घराणेशाही असल्याचं दिसून आलं आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणत्याही महत्त्वाच्या पदावर बसवल्या नसल्यामुळे कार्यकर्ते हे नाराज आहेत आणि निराश देखील आहेत। तसेच आमदार बबनदादा शिंदे हे सलग 30 वर्ष आमदार आहेत। माढा असेल, टेंभुर्णी असेल, मोडलीम असेल या गावांचा कोणत्याही पद्धतीचा विकास हा आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। लहान लहान रस्त्यावर पडलेले खड्डे यातूनच जीव मुठीत घेऊन तेथील रहिवाशांना जावं लागत आहे। बोळाबोळातून जनतेला जावं लागत आहे। 30 वर्षात आमदार बबनदादा शिंदे यांना या ठिकाणी मोठे रस्ते हे करता आले नाहीत। पायाभूत सुविधा उपलब्ध करून ह्या नागरिकांना त्यांना देता आल्या नाहीत। केवळ ऊसाचं राजकारण केल्यामुळे त्यांना जनता ही वैतागलेली पाहायला मिळत आहे। आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी ही निर्माण झाली आहे। त्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव हा अटळ असल्याचं बोललं जात आहे। तसेच 2019 साली भाजपच्या वाटेवर असणारे बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांना चकवा देण्याचा प्रयत्न हा त्यावेळी केला होता। भाजपने जवळ न केल्यामुळे अचानकपणे पुन्हा ते राष्ट्रवादीचे उमेदवार हे झाले होते। त्यानंतर अजित पवार यांनी राज्यात बंड केल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडून बबनदादा शिंदे हे अजित पवार यांची साथ त्यांनी धरली होती। शरद पवार यांना दागाफटका केला, त्यांचा विश्वासघात केला, त्यांना धोका दिला अशी जनभावना ही माढा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांची झाल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघातून 51,000चे मताधिक्य शरद पवार यांच्या उमेदवाराला म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालं आहे। मतदारसंघातील जनतेने परिवर्तन करायचं ठरवल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच बबनदादा शिंदे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा पराभव दिसत आहे असल्यामुळे त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून शरद पवार यांची वारंवार भेट घेतल्याचं बोललं जात आहे। आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरात ते स्वतः आमदार आहेत, त्यांचे भाऊ आमदार आहेत, एक जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, पंचायत समितीचे सदस्य
असे असताना देखील बबनदादा शिंदे यांना विजयाची गॅरंटी नसल्यामुळेच त्यांनी शरद पवारांकडे गेल्याची चर्चा ही मतदारसंघात चांगलीच रुजू लागली आहे. बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबत दगाफटका केला, धोका दिला अशी जनभावना निर्माण झाल्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे आणि त्याची प्रचिती ही लोकसभा निवडणुकीत जनतेने दिली आहे. आता पुन्हा एकदा बबनदादा शिंदे यांना शरद पवार यांनी पक्षात घेऊन त्यांना तुतारे दिल्यास शरद पवार यांच्याबद्दल असणारी सहानुभूतीची लाट ही ओसरण्याची शक्यता ही देखील व्यक्त केली जात आहे. माढा विधानसभा मतदारसंघात बबनदादा शिंदे यांच्या समर्थकांनी जरी तुतारी आम्हालाच मिळणार असं वातावरण निर्माण केलं असलं तरी जनभावनेचा अनादर केल्यामुळे तुतारी जरी त्यांना मिळाली तरी बबनदादा शिंदे यांना जनता कंटाळलेलं असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या घराणेशाहीला ही जनता कंटाळली असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या एकाधिकारशाहीला ही तेथील जनता ही कंटाळली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बबनदादा शिंदे यांचा पराभव अटळ असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार बबनदादा शिंदे यांना तुतारी देण्यापेक्षा त्यांच्या हाती तुरी देऊन शिवतेसिंह मोहिते पाटील किंवा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना तुतारी चिन्हावर उभं करून बबनदादा शिंदे यांना शिवतेसिंह मोहिते पाटील किंवा अभिजित पाटील यांचा प्रचार करायला लावतील असं या ठिकाणी बोललं जात आहे. धन्यवाद. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.